स्त्री जातीच्या नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यास उघड्यावर टाकून देणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश। विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 26/2/2024 रोजी 7:15 वाजताच्या सुमारास यातील तक्रारदार हे पायी चालत जात असताना त्यान सिद्धी इलेक्ट्रिक शॉप नंबर 8 प्रिन्स अपार्टमेंट जीवदानी रोड विरार पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथील मोटार गॅरेजच्या समोरील लोखंडी पेटीवर एक स्त्री जातीच्या नवजात बालकाची जन्मतःच त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कोणीतरी अनोळखी इसमाने उघड्यावर टाकून दिल्याबाबत माहिती दिली होती। तक्रारदार श्री सचिन राऊळ वय वर्ष 38 राहणार कारगिल नगर मनवेलपाडा रोड विरार पूर्व तालुका वसई यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 184/2024 भारतीय दंड संहिता कलम 317 प्रमाणे दिनांक 26/2/2024 रोजी अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण केले असता त्यामध्ये 2 महिला सदरचा गुन्हा करताना दिसून आल्या होत्या। त्या अनुषंगाने अंदाजे 2 ते 3 किलोमीटर पावेतोचा एरिया डॉमिनेशन करून त्या भागातील राहणाऱ्या लोकवस्तीवर लक्ष केंद्रित करून एका घरातील व्यक्तीवर संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरचा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम कुंडगीर हे करीत आहेत। सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव विशाल लोहार संदीप शेरमाळे पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवान सचिन बळीद बालाजी गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।